एका माणसाच्या जवळ, तो देखील दिवसाचा नव्हे, रात्रीचा. रात्रीचा? आणि रात्रीचा येऊन काय करत होतीस बाई? बोलो, एका माणसाची गंमत पाहत होतो. हो का? म्हणजे प्रगती आहे म्हणायची लेखक महाशयांची. पण काय हो, तुम्हाला माझी नाही, निदान जेवणाची सुद्धा आठवण झाली नाही तुम्हाला? जवळपास पैसे असते तर जगाच्या सर्व काय मिळतं. तुमचं सगळं ठीक आहे पुरुषांचं, पण आम्हा स्त्रियांची मनं ओळखताच येणार नाही तेव्हा पुरुषांना. आम्ही मात्र उगाच वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. न बसून सांगशील कोणाला? बायकोने नवऱ्याची प्रतीक्षा करायची नाही तर कोणाची करायची? बायको? सासू सासऱ्याची. बायको? कोण कोणाची बायको? तूच माझी बायको. आता जाणार ते तुला घेऊनच जाणार, मग असा उतरून. पुरे पुरे, तू महाराष्ट्राचा एक लाडका लेखक म्हणून लोक कौतुक करतात तुझं. कित्येक मुलं तिच्या लिखाणावर फिदा झाल्या असतील. होईनच का? आवडता एक माझा फॅन माझा मस्त केंडी असताना, नाही तर त्या उसाच्या दांडाला विचारतो कोण? राजेश, तुमच्या घरातील सर्व माणसं आमच्या लग्नाला विरोध तर करणार नाही ना? अगं माझ्या घरात आहे तरी कोण? आहे ती फक्त एक आई आणि तो अण्णा. ते पण ह्या लाडक्या सुनेला पाहून अगदी फुगडी घालावं लागेल. खरंच खरंच राजेश? अगदी खरं घंटा, या माझ्या राणी शपथ. राजेश, हात जोडूया जुळली प्रीत अशी, प्रेम करूया आम्ही दोघं मिळून. तुलाही ना कळली मलाही ना समजली, तुलाही ना कळली मलाही ना समजली.
लक्ष्मणने कवर आणली की त्या प्रेमाला वासनेचा वास येऊ लागतो. बरं ना? कोण आहात तुम्ही? दुश्मन या घरचा, पण तुम्हा दोघांचा मित्र. या घराचा दुश्मन म्हणजे मी काही या घराची वेगळी नाहीये. याची जाणीव आहे मला जायचंय. पण माय बहिणीवर मी कधी हात टाकत नाही. पण पहिला आधी एक काम कर. ही ज्ञानाची चित्तून उभी आहे ते दूर हो. आज आधी तू पेपर लागला की भडका उठतो. आणि म्हणतो, मुलीची जात ही नित्य संयमाने वागावी. कारण त्याच्यावरच विद्यार्थी ठरते. हल्ली प्रेमाचा विस्तार झालेला आहे. प्रेम म्हणजे दोन अतृप्त जीवनाचं मिलन. अहो मिस्टर आपली तारीफ. तुम्ही गप्पा बसावं. मी माझ्या शिष्याशी बोलतोय. कारण की नाही आई और कांता. कांता, हे नाव तुम्हाला कसं कळलं? अरे गमती हीच. आता खिडकी उघडी ठेवली म्हणून त्यात फक्त वारा येईल, चोर येऊच शकत नाही असं कोणी सांगू शकेल? नाही ना? तसंच या बंगल्यातील प्रत्येक गोष्टी माझ्यापासून लपून शकत नाही. याचा अर्थ जे काय इथे बंगल्यात घडणार आहे, तुमचे राजमान्य आहे. चुकता तुम्ही मिस्टर राजेश भावे. अरे माझं नाव कसं ठेवू आहे? अरे त्रिकाम्यानी आहे मी. मला सूड घ्यायचा आहे तो या वास्तूचा. थांबा. इथे जो काही प्रश्न निर्माण होत आहे त्याची उत्तरं माझ्याकडे मागू नका. आणि मी ती देणारही नाही. कळलं? ठीक आहे. पण इथे येण्याचं कारण? सांगतो. पण त्यापूर्वी माझी एक अट आहे. तुम्हा दोघांची मला मदत हवी आहे. बोला, आम्ही काय करू शकतो दोघं ते तुमच्यासाठी. या क्षणी तरी काहीच नाही. गरज असेल तेव्हा येईल ती तुमच्या बाहेर. पण भावे, या बंगल्यातील रहस्य बाहेर येण्यासाठी तुम्ही जी माहिती गोळा करता त्या तुमच्या पदोपदी चुका होत आहे. याची कल्पना आहे तुम्हाला? तुम्हाला कसं कळलं? अरे खरी गंमत ती ही. भावे, तुम्ही चांगले लेखक आहात. स्वतःच्या लेखनातील दृश्य शोधून काढणं आणि प्रत्येक बंगल्यात घडणारे गोष्टी शोधून काढणं फार कठीण आहे. बरं, आपलं नाव तरी सांगू शकाल का आम्हाला? खरी गंमत ती हीच. मी कुठून आलो, कशासाठी आलो यापैकी काहीच सांगू शकत नाही. आणि ते जर मी सांगितलं तर नाटक इथेच संपेल. पण तोपर्यंत या घरातले किती बळी घेणार आहात आपण? तुमचा गैरसमज होतोय. मी तुला सावध करायला आलोय. आजची रात सावध राहा. कदाचित कुणाचा बळी जाण्याची शक्यता आहे. दादा, भाऊ आणि तू सावध असला नाही सुद्धा. नाही साहेब, प्रथम बळी गेला तो इथल्या तरुण मोलकरणीचा. दुसरी तुमची आई, तिसरे अप्पा. आणि आता जाऊ दे. मिस्टर भावे, तुमच्या जवळ मला जर थोडं खाजगी बोलायचं आहे. बाहेर वाट पाहतोय आणि तुमच्या प्रेमाच्या गुलगुलू गोष्टी झाल्या की बाहेर येऊन भेटा मला. येतो मी. राजेश याच्यावर लक्ष ठेव. या माणसाला या घरातील इतक्या गोष्टी माहीत आहेत. त्याआधी इकडचा खराब कोण आहे हे सुद्धा ठाऊक असणार. शक्यता नकारता येत नाही कांता.
आजपासून मला काका सावधगिरीने राहायला आज रात्री मी तुझ्या बेडरूम मध्ये आलो तर काय तुला काय नाही? माझ्या बेडरूम मध्ये मी तू घाबरू नकोस कारण जे काय हा माणूस सांगून गेला आणि तसे काय घडले तर पण तू माझ्या बेडरूम मध्ये आलास आणि हे दादाला कळलं तर कुणालाही कळणार नाही ती जिम्मेदारी मी घेतो झालं ना त्यातूनही दादाला कळलं तर फार मोठा धक्का बसेल त्याला. अरे चांगल्या बंधनाच्या खूप अपेक्षा आहेत त्याच्या. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपतो तो मला. मग त्याच्या अपेक्षांना तडा जाईल, त्याच्या श्रद्धेला तडा जाईल असं वागणं माझ्या हातून तरी नाही होणार. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही का काका तुम्हाला तुझ्यावर नाही तर कोणावर आहे माझा विश्वास? अरे पण तू माझ्या खोलीत आलास आणि हे जर लोकांना कळलं तर आम्ही कितीही टाहो करून सांगितलं की आम्ही निरपराध आहोत, पवित्र आहोत, निष्कलंक आहोत, तरी आमच्यावर कोण विश्वास ठेवणार? उगाच राईचं पर्वत करून आपल्या दोन्ही घराण्याची बदनामी करतील हे सारे लोक. न जाणून तुझ्या जीवावर काय संकट आला तर आजपासून मी सावध राहील. पण मला एक कळत नाही अशी कोण व्यक्ती आहे जी आमच्या जीवावर उठली आहे. मला खात्री आहे खरा गुन्हेगार कोण आहे ते लवकरात लवकर सापडेल पण आपल्याला पदोपदी तुझी मदत मिळाली तरच. काय वाटेल ती मदत करायला तयार आहे. पण ही विपत्ती टळून या अरिष्टातून मुक्तता झाली पाहिजे. तू माझ्यावर विश्वास कर कांता आज रात्री बरेच काही दुवे मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी आज रात्री फक्त तुझ्या बेडरूम मध्ये कुठेतरी मला राहायची संधी दे. ठीक आहे, दैवी जे असेल ते टाळता येते. थँक्स कांता येतो मी वाट पाहत राहा. बाबल्या, काय झालं रे? असं रडतोयस का? काय सांगू ताई कर्म माझं आम्ही बरबाद झालो अब्रू धुळीच मिळाली. हे बघ आधी दंड बंद कर तुम्ही. आता सांग पाहू काय झालं ते. हो मला काय जाण भरली हे पत्र वाचा पण नको ताई माझ्या बहिणीने जीव दिला. अरे पण आधी प्रथम रडण बंद कर पाहू. माझी बहीण नेली आणि मी रडू नको. अरे पण तूच तर म्हणाला होतास तुला कोणी बहीण नाही म्हणून. ही मावस बहीण होती हो पण सख्या बहिणीपेक्षाही प्रिय होती ती मला. कशी अवदसा आठवली पण जीव मात्र गमावून बसली. आता मी काय करू? असं कळलं तरी काय की तिने आत्महत्या करावी. प्रेम आडवा आला प्रिय करायला धोका दिला आणि घात केला तिच्या सर्वस्वाचा. तू आता धड काही सांगणार नाही. पाहू बघू ते पत्र. नको मी सांगतो. आपले दुःख दुसऱ्याला सांगितल्याशिवाय हलके होत नाही. माझ्या बहिणीचा लफडा होत म्हणजे प्रेम. त्या तिच्या प्रियकराने सुखी संसाराचे मनोरे उभे केले होते तिच्या समोर. तिला ते पसली. एक दिवशी घरात कुणी नव्हता. तो तिच्या घरी आला. भोळी ती त्याला तिनं घरात ठेवून घेतलं आणि त्याच रात्री त्या नराधमाने अब्रू लुटली तिची. स्त्री तत्वाचा अमूल्य ठेवा लुटला गेला. ती घाबरली. लग्न करण्यास म्हणू लागली. पण हाय देवा तो लपंगा माणूस हा झटकून निघून गेला. मग घरच्या इब्रतीसाठी तिनं नदीचा आसरा घेतला.
तरी मी तिला सांगितलं होतं की या माणसावर विश्वास ठेवू नकोस. ताई, प्रियकर झाला तरी तो पुरुषच असतो ना. कधी त्याच्या मनात पाप येईल हे सांगता येत नाही. पण या प्रेम वेळा तरुणीला सांगणार कोण? पण आता त्या साल्याला जीवन सोडणार नाही मी. बापऱ्या, अरे त्याला मारून तुझी बहीण जिवंत थोडीच होणार आहे. केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त न्याय देवता देईल त्याला. हे शक्य नाही ताई. न्याय देवता आंधळी असते. ती असल्याला पाठीशी घालते आणि सत्याला वेठीस धरते. ते काय शासन देणार? या अशा नराधमाला शासन द्यायच्या वेळेस ते आम्ही येतो मी. बाबल्या थांब, बाबल्या माझं हे. आणि हो, माझे नाना जर इथं आले तर ही बातमी त्यांच्या कानावर घाला. बरं, येतो मी. बाबल्या, बाबल्या थांब. आज राजेश सुद्धा खोली देणार आहे माझ्या. तो सुद्धा पुरुषच आहे. काही अघटित प्रकार घडला तर नाही. माझा राजेश धोकेबाज नाही. आऊसाहेब आहेत का घरात? कोण आपण? जेव्हा किल्ला म्हणतात मला. दादा घरात नाहीये. नंतर या. तुमच्या नंतरला अंतर असतंय वर. त्या साला दादाला 4 वेळा भेटलो आपण. सभ्यतेने बोला जरा. हे सभ्य माणसाचं घर आहे, समजलं? सभ्य? हा? ये बाय, ज्या घरचा माणूस गरिबांच्या मुलींची अब्रू घेतो, त्यांना दाई दिशा भटकायला लावतो, तो माणूस सभ्य घरचा. ओहो, तुम्ही काय बोलता आहात याची तुम्हाला तरी कल्पना आहे का? सांग बाय, तुला पटत? कारण तुला मी पटणार नाही. कारण तू पण पोरीचीच जा. आणि तुझी कोणी अब्रू घेतली का चालल का तुला? चालल? हे पहा, काय बोलता आहात तुम्ही? याची कल्पना आहे का हो तुम्हाला? अगं नाही आहे म्हणूनच सांगतोय. आम्ही गरीबांना अब्रू असते नसते. आमची रस्त्यावर पडली आहे ते तुमच्यासारख्या श्रीमंतांना लुटण्यासाठी. तो साला घरचा किडा भाऊ कुठे आहे? भाऊ काय केलं भाऊने? काय नाही केलं ते विचार. साल्यानं आमच्या भिलवाडीच्या भोरीला फसवला आणि आता एकीला दिवस पण गेले. बोल आता, आम्ही आता कोणाला जबाब देणार? साला 4 दिवस झाले शोधतोय भाऊला, पण साला दिसतच नाही. आणि दिसला असताना तर जागेवर पुढचा हे पहा तुम्ही असं काही करू नका. ज्या मुलीवर अन्याय झाला आहे तिला न्याय मिळेल या घरची लक्ष्मी म्हणून. ये बाय, अशा किती लक्ष्मी आणणार? बोल, किती आणणार? म्हणजे काय म्हणायचंय? म्हणजे 5 पोरींना फसवला त्यांना. कुणाला न्याय देणार आहेस? काय हो, तुमच्या त्या बेअक्कल मुलींना सुद्धा अक्कल नाही. एका तरुणावर 5-5 जणी प्रेम करतात. त्यांना अक्कल नाही, पण तुझ्या भावाला अक्कल नको काय? पुरुषांना अक्कल असती तर रामायण महाभारत कधी घडलंच नसतं. एखाद्या हलकट तरुणाच्या आपण नातीच लागलो नाही तर हे असं अनिष्ट ओढवण्याचा संबंध येतच नाही कुठं. ये बाय, आता तुझ्या घरात कोण आहे? कोणी नाही का? सांगतो, म्हणजे प्रयोग करूनच दाखवतो. आम्ही पुरुष आहे, तरुण पण आहे. कारण तू का माझ्या नादाला लागली नाहीस, बरोबर? पण आता तुला मी धरली तर नीच माणसा, चालायला लागत होत. नाही का? बघतो आपल्याला कोण काय करतो ते. ये बा,
तुझ्यावर अन्याय करणार आहे म्हणजे स्त्री जातींना उठवणार आहे मग फक्त माझा कोण काय करत होते पण त्याने केलेल्या अपराधाची शिक्षा मला का म्हणून? आता आलीच ना ठिकाणावर ये बाय एक लक्षात ठेव आम्ही भिल्ल जमातीचे आहे आम्हाला उलट्या काळजाचं म्हणतात लोक पण साला आपण माणूस आहे आम्हाला हृदय आहे ते कसायचं नाही माणसाचं आहे आणि आज म्हणून भला माणूस म्हणून सोडतोय तुला त्या भाऊला सांग ज्याला दिस गेले तिला या घरात लक्ष्मी म्हणून घेऊन ये आणि तसा